आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला। वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिली तर नक्कीच विचार करेन। पुणे शहराचा विकास हाच उद्देश। वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। वेळ आल्यास महायुतीमधून बाहेर पडू पण अमरावतीमधून उमेदवार मागे घेणार नाही। नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यावर बच्चू कडू ठाम। बच्चू कडू यांना अजून सागर बंगल्यावरून फोन आला नाही। प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यावर। बच्चू कडूंच्या महायुतीमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंची आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। बच्चू कडू नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। दिनेश बुब हे प्रहारकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। आमदार निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार। शरद पवार गटाकडून लंके यांना उमेदवारी निश्चित। राजीनामा दिल्यास लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत होणार। महाविकास आघाडीची 3 एप्रिलला महत्त्वाची पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे देखील उपस्थित राहणार। संजय राऊत, जयंत पाटील हे देखील हजर राहणार। कल्याणच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करू। ठाणे आणि कल्याणची जागा आम्हीच जिंकू। पालघरची जागा देखील आम्हीच जिंकणार, खासदार संजय राऊतांचा दावा। कल्याण, पालघर, जळगाव, हातकणंगले या जागा ठाकरे गटाच्या। या जागांसाठी नावं आमच्याकडे येत आहेत, आम्ही निर्णय घेऊ, खासदार संजय राऊतांची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्यावर ठाकरे गट ठाम। हातकणंगलेमधून निवडणूक लढण्याचा निर्धार। माझ्याकडे सध्या अपक्ष आणि महाविकास आघाडीचा पर्याय। कार्यकर्त्यांसोबत बोलून महाविकास आघाडीबाबत निर्णय घेणार, राहुल आवाडे यांची माहिती। राहुल आवाडे उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। हातकणंगलेच्या जागेसाठी आवाडे महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता। धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी। यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही, भाजप कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर स्टेटस। सांगलीच्या जागेचा निर्णय सर्वांच्याच सहमतीने घ्यावा लागेल। ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा विचार करावा, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सांगली लोकसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर। मशाल नाही विशाल असा काँग्रेसच्या पोस्टरवर उल्लेख, तर दोन्ही भावांचा पराभव तरी देखील उमेदवारी हवी, ठाकरे गटाचंही पोस्टर। भिवंडीची जागा पवार गटाला जाण्याची चर्चा। काँग्रेसमधून नाराजी। भिवंडीच्या जागेवरून पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच, तर भिवंडीची जागा काँग्रेसचीच, ती काँग्रेसलाच मिळावी, दयानंद चोरगे यांची मागणी। शरद पवार सातारा दौऱ्यावर। कोडोलीमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। पवार उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची माहिती। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये नाराजी नाट्य कायम। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत खैरे आणि दानवे यांची बैठक। बैठकीमध्ये दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार। बुलढाणा लोकसभेमधून माझा उमेदवारी अर्ज कायम। मी 39 वर्षांपासून सक्रिय, नेहमी लढण्यासाठी तयार असतो, आमदार संजय गायकवाड यांचा निर्धार। माझी लढत प्रतापराव जाधव यांच्यासोबत असेल। महायुतीमध्ये धुसफूस। विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी। आमचा विजय निश्चित असून तो ऐतिहासिक असेल, तुपकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचा तिढा सुटेना। संजय राठोड लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत, तर भावना गवळी यांच्या उमेदवारीला भाजपामधूनच विरोध कायम। किरण सामंत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर लढण्यासाठी किरण सामंत इच्छुक। विजय शिवतारे सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। शिवतारे आज आपल्या भूमिकेसंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। बैठकीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। इंदापूरमधील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक। बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून बैठकीचं आयोजन। पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीची आज पुण्यामध्ये बैठक। पुण्यातील गुप्ते मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी 5 वाजता बैठक। महायुतीचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी बैठकीला हजर राहणार। शिंदे गटाच्या पहिल्या यादीमधील काही उमेदवार आज शिंदेंना भेटण्याची शक्यता। काल शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची घोषणा। रामदास आठवले आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार। फडणवीसांनी रामदास आठवले यांना भेटीसाठी बोलावलं। मनसेला महायुतीमध्ये घेण्यास आठवले यांचा विरोध। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना ईडीचं दुसरं समन्स। 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। अमोल कीर्तिकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप।
भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे सटाणा दौऱ्यावर. सटाण्याच्या प्रचार कार्यालयाचं भामरे यांच्या हस्ते उद्घाटन. दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी. माढाच्या उमेदवारीसाठी यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्राध्यापक रघुनाथ पाटील यांची मुंबई वारी. 5 दिवसांपासून मुंबईत मुक्कामी. महाविकास आघाडीकडून माढ्याची जागा महादेव जानकर यांना देऊ केल्यानंतर देखील महायुतीमध्ये गेल्यानंतर शरद पवार गटाकडून माढ्यासाठी चाचपणी. पुण्याच्या भोरमध्ये रोहित पवार यांनी घेतली आनंदराव थोपटे यांची भेट. थोपटे यांच्या तब्येतीची विचारपूस करत केली विविध विषयांवर चर्चा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून सुरेशदादा पाटील महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी करणार. सुरेशदादा पाटील मराठा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष, तर प्रकाश आवाडे भाजपची साथ सोडणार असल्याची देखील चर्चा. पहिल्या टप्प्यामध्ये उद्या 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ. मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न. प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी सुरू.